संध्याकाळचे 5 वाजेची वेळ आहे. बकऱ्याच्या दावणीच्या दावणी राजवाड्याच्या दिशेने येत आहेत. ऐका, सुंदर प्रमाणात देऊन जाईन, चिंतन जेवून जाईन. फक्त सर्वांगाचं कान करून ऐकत जा दादा. वरच्या गच्चीवर न पाहिलं, आईला विचारलं, आई अगदी आनंद चौकड आहे. सनया चौघड्याचा सूर कानावरती येतोय. घरादारावरती गुडिया तोरणे उभारल्यात. जिथं मोकळी जागा दिसेल तिथं मंडप टाकण्यात आलेत. माझं लग्न आहे, मला माहित आहे. माझं लग्न आहे, मला माहित आहे. पण मला एक दृश्य मी पाहते. राजवाड्याच्या दिशेने बकऱ्यांच्या कळप येत आहेत. कशासाठी आई? कशासाठी? आईने सांगितलं, बाळा लग्न आहे ना तुझं? हो लग्न आहे माझं. मग बकऱ्याचं काय काम? बकऱ्याचं काय काम इथं? तेव्हा आईने सांगावं, ग वेडे, तुझ्या लग्नाला अनेक राज्यातून लोक येणार आहेत. राजे येणार आहेत, मंत्री येणार आहेत, ऋषी मुनी येणार आहेत, अनेक प्रकारचे लोक येणार आहेत. पुढे सरा पुढे थोडस सरा पुढे. काही वेळेला बोलावं लागतं आपल्याला. कीर्तनाला बसायचं सुद्धा कळत नाही. हे आपलं दुर्दैव आहे, हे आपलं दुर्दैव आहे. अरे कीर्तनाला पुढं बसावं, येऊन पुढं बसावं म्हणजे पाठीमागनं आलेला पाठीमागं जागा मिळते. नाही तर पाठीमागल्याला सगळ्यांना सरा म्हणत यायचं, पुढं यायचं. कार्यक्रमामध्ये विक्षेप येतो. आणि सांगत होतो मी, आईला विचारलं, आई लग्न माझं आहे, मला माहिती पाहुणे रावळे राजा राजवाड्यातले सगळे लोक येणार आहेत, पण त्यांचं या ठिकाणी खरं तर माझ्या लग्नाला येणं योग्य आहे. या बकऱ्यांचं काय काम आहे? या शेळ्यांचं मेंढ्यांचं काय काम आहे? तेव्हा आईने सांगितलं, ग जे येणार आहेत ना त्यांना मेजवानी बनवायची आणि या सगळ्यांची कंदुरी करून उद्या त्यांना मेजवानी द्यायची. माझ्या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना जर मेजवानी देण्यासाठी एवढे खंडीने मेंढरं आलेले, खंडीने बकरी आलेले जर मरत असतील ना, आई मला लग्नच करायचं नाही ग, आई मला लग्नच करायचं नाही. आपल्यामुळं जर दुसऱ्याचा जीव जात असेल ना तर ते आपलं सुख न भोगलेलं बरं, असे विचार मानवी जीवनामध्ये असावेत. पण आपल्याला सुख मिळावं म्हणून दगडाच्या देवापुढं बकरी कापणारी ईडी अवलाद अजूनही सुधरत नाही. याला काय म्हणावं, काय म्हणावं सांगा. अरे दुसऱ्याचा जीव घेऊन आपल्या पोरांना सुखी ठेवणारा असा कोणता देव आहे? कुठला देव आहे? कोणता देव आहे? सांगा मला, सांगा नाही तर मला तरी सांगा, मी नवस करतो ना नवस. जर सुखच मिळत असेल, अरे दादा ज्यांच्याकडे तुम्ही नवस करताना त्यांनाच जर सुख मिळालं नाही जीवनामध्ये तर ते तुम्हाला सुख काय देतात? आणि दुसऱ्याचा जीव घेऊन कुठं सुख मिळतं वे दादांनो? नका रे घेऊ दुसऱ्याचा जीव, नका घेऊ. तिने सांगितलं, आई मला लग्नच करायचं नाही. वेडीस का बा? अगं एवढं सगळं जमलंय. आई तो शांत राहा. रात्री 12 वाजता त्या व्यक्तीनं घर सोडलं, त्या मुलीनं घर सोडलं. त्या मुलीचं नाव आहे शबरी दादा. सामसूम झाले, सगळे झोपलेत, सगळे नाचून बरातीमध्ये कंटाळले होते, सगळे झोपले, जिकडं तिकडं सामसूम आहे. आणि अशा वेळेला त्या माऊलीनं त्या अगदी 15-16 वर्षाच्या वयामध्ये त्या काळी लग्न होत होती आणि त्या पोरीनं घरातनं पाऊल बाहेर टाकलं. काळीकिट्ट रात्र आहे आणि अरण्याचा रस्ता पकडलाय. उजाडत येते तोपर्यंत चालत राहिली. उजाडल्यानंतर कळलं आपण फार लांब आलोय, एका नदीच्या तटावरती आलोय. आता आपण जायचं कुठं? म्हणून उजाडल्यावर सहज समोर नजर गेली, एक झोपडी दिसली. म्हणून आश्रमाकडे धाव घेतली. त्या आश्रमाकडे जावं आणि पाहावं तर आश्रमामध्ये ऋषीत आणि आपण एक स्त्री आहे. आपली सावली सुद्धा त्यांच्यावरती पडू नये ही जीवनामधली तिच्या विचार होते. आणि म्हणून तिनं तिथूनच माघारी फिरली दादा आणि अरण्यात राहू लागली. झोपडीत तिनं प्रवेश केला नाही, पण ध्येय कुठंतरी गाठायचं. हे साधू आहेत,
हे ईश्वर भक्तीत तल्ले नाहीत ना, मग त्यांची जर सेवा केली तर निश्चित माझ्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, माझ्या भाग्याचा उदय झाल्याशिवाय राहणार नाही. तिला संत वचन पाठ होती, भाग्याचा उदय येते हे जोडी, संत पाय किंवा संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला हे तिच्या ध्यानात होतं, ऐकलं होतं कथा कीर्तनामधून. म्हणून तिने ठरवलं या साधूची सेवा करायची, पण सेवा करत असताना साधूच्या नजरेला कधी पडायचं नाहीये. म्हणून रोज पहाटे 3 वाजता तिने उठावं, कारण साधू 4 वाजता उठायचे. साधूचं उठणं 4 वाजता आहे. 4 वाजता उठावं साधूनं, शी 3 वाजता उठायची. आणि साधू ज्या वाटेने आंघोळीला नदीवरती जातात ना, ती वाट झाडायची आणि त्या वाटेवरती सडा टाकावा आणि त्या सड्यावरती वेचून आणलेल्या फुलांचा सडा टाकावा. असं करत 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 रोज ते साधू विचार करायचे की माझ्या वाटेवरती कोण फुलाचा सडा टाकते, कोण फुलाचा सडा टाकते, कोण फुलाचा सडा टाकते. पण साधूची जाण्याची वेळ आली, कारण साधू हे अंतर्ज्ञानीत. मग आपुले मरण पाहिले मी डोळा, आहे का नाही, मरण माझे मरून गेले मज केले अमर. ह्या वृत्तीवरली साधूला वाटलं मला आता हा देह सोडावा लागणार आहे, पण माझा हे काय, मी देह सोडून जाईल, पण ज्या कोणी माझी सेवा केली त्याचं काय त्याचं काय. म्हणून साधू एक दिवस तिच्या अगोदर उठले, 2 वाजता, झोपलेच नाहीत रातचे. बघू म्हणले कोण सेवा करते माझी. आणि पाहिले तर झाडाच्या आडून पाहतायत एक 15-16 वर्षाची मुलगी उठते काय, झाडते काय, सडा टाकते काय, त्याच्यावरती फुलांचा सडा घालते काय आणि आपली वाट सुफळ करून ठेवते काय. पाहिलं ती सडा टाकत असताना अल्लक निरंजन याप्रमाणे समोर तिच्या उभे राहिले. पाठीवरती थाप टाकली, डोक्यावरती हात ठेवला. हात ठेवल्यानंतर नव चैतन्य निर्माण झाल्यासारखं देहा संचारला. चमकून पाहिलं तर ज्या ऋषीची आपण रोज सेवा करते ते ऋषी आज आपल्या पुढे थरथर त्या अंगानं लटपट कापू लागली. भीतीचं वातावरण आहे, काय म्हणतील साधू आता. आणि अशा अवस्थेमध्ये हात जोडले, स्वामी स्वामी रागावू नका रागवू. स्वामी म्हणले अगं मी रागवायसाठी नाही आलो ग, रागवायसाठी नाही आलो, माझी सेवा कोण करते इतके दिवस हे पाहण्यासाठी आलोय. पाहिलं तुला, पण ऐक, तू माझी एवढ्या दिवस सेवा करतेस ना, पण मला आता जावं लागणार आहे. माझी इहलोकाची यात्रा संपली, मला परलोकाला जायचंय. पण एक काम आकर, आजपासून ही पर्णकुटी तुझी. बघा, ज्या साधूनं आपल्यासाठी बांधलेली पर्णकुटी आज आपल्या शिष्याच्या, आज आपल्या त्या मुलीच्या स्वाधीन केली आणि तिला आशीर्वाद दिला. ऐक बाळ, ऐक, माझी सेवा केलेली वाया जाणार नाही. संतांची सेवा, साधूची सेवा, देवाची सेवा आणि वारकऱ्याची केलेली सेवा जगतामध्ये कधीच वाया जाणार नाही, कधीच वाया जाणार नाही. माझी सेवा केली ना तू, मग ऐक, मी तुला आज आशीर्वाद देऊन जातो. एक दिवस जो भगवान परमात्मा या पृथ्वी तलावरती अवताराला येईन, राम अवतार धारण करेन आणि तुझ्या भेटीसाठी तो स्वतःहून चालत तुझ्या पर्णकुटेकडे येईल. आशीर्वाद दिला. ऋषी निघून गेले. थोड्याच दिवसात ऋषींनी देह ठेवला आणि ऋषी अंतर्धान पावले. त्या दिवसापासून गुरुच्या वचनावरती विश्वास, ठीक आहे ना, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. गुरुच्या चरणावरती विश्वास असावा, गुरु सांगताल त्याच्यावरती विश्वास असावा. आता आम्ही विश्वासच ठेवत नाही, गुरुवरच विश्वास ठेवत नाहीत. आपलं कल्याण कसं व्हायचं. अरे गुरुने सांगितलं ना तर ते योग्यच असतं दादा. जाता जाता सांगून जाईन. खीर केलती, खीर भगवान परमात्म्यानं दुर्वास ऋषींसाठी खीर केलती. गुरु होते, खीर तर खाल्लीच नाही. गुरुने सांगितलं मी खीर खाणार नाही, रागावलोय. म्हणले मग केली काय करू, अंगावतून घेईल का आपण अंगावतून. भगवान परमात्म्याने गुरुचा शब्द ओलांडला नाही, अख्खी खीरीचं पातीचं अंगावतून घेतलं. ऐका परिणाम गुरुचं ऐकल्यानंतर काय होतं. ज्यावेळेस निजधामाला भगवान परमात्म्याला जावं लागलं ना तेव्हा फक्त तळपायाच्या अंगठ्यालाच बाण लागू शकतो, इतर ठिकाणी लागू शकत नाही. गुरुच्या प्रसादाने अंग माकलेलं होतं, तेवढं अंग वज्रदेही होतं भगवान परमात्म्याचं. पण पायाखाली खीर गेलेली नव्हती, पाय कच्चे होते. म्हणून भगवान परमात्मा कळंबाच्या झाडावरती तिडी टाकून असे बसलेत. पारधी तिकून शिकार शोधतोय, त्या पारध्यानं शिकार शोधावी
पण त्या झाडावरती पाहत असताना त्या पारद्याला फक्त भगवान परमात्म्याचा लाल गुळगुळीत असा अंगठा दिसावा. त्याला वाटलं काहीतरी शिकार आहे, म्हणून त्या पारद्यानं बाण मारावा. बशर आला तो धावून आला काळ, घेतला आला शर सु 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 करीत यावा आणि भगवान परमात्म्याच्या पायाला लागावा. कारण तिथंच पाय कच्चा होता, गुरुची खीर तिथं लागलेली नव्हती आणि त्याचं निमित्त करून भगवान परमात्म्याला निज धामाला जावं लागलं. म्हणून गुरुवरती विश्वास ठेवायला शिका दादा, गुरुवरती विश्वास ठेवायला शिका. गुरु कधीच वाईट करणार नाहीत कुणा शिष्याचं. म्हणून तिने गुरुवरती विश्वास ठेवला आणि त्या दिवसापासून रोज माझ्या गुरुनं सांगितलंय एक ना एक दिवस तुला भेटायला तुझा भगवान परमात्मा येईल. त्या दिवसापासून ती शबरी त्या भगवंताचं नामस्मरण करायची. रामा रघुनंदना रामा रघुनंदना आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील, ही माझी भावना. रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना. त्या भगवंताचं नित्य चिंतन करावं आणि विश्वास होता एक दिवस राम माझ्याकडे येणार आहे, एक दिवस माझ्याकडे राम येणार आहे. ज्या वाटेने शबरी त्या साधू जात होते त्या वाटेवरतीच भगवान परमात्मा माझा येणार आहे. म्हणून रोज त्या दिवसापासून रोज त्या वाटेवरती फुलांचा सडा टाकावा, वाट झाडून काढावी आणि पर्णकुटीमध्ये येऊन त्या भगवान परमात्म्याला आळवावं. कधी येशील मनमोहना, हे रामा येशील ना, ये रे माझा राम राया राया, ये रे माझा राम राया राया, ये राया, ये रे माझा राम राया राया, ये माझ्या राम राया. वन बोरे ही घ्यावीत खाया, वन बोरे ही घ्यावीत खाया, वन बोरे ही घ्यावीत खाया, माझ्या राम राया, ये माझा राम राया. सुंदर कथा आहे, पण ती कथा ऐकण्यासाठी सुद्धा आम्हाला 2 मिनिटं जास्त झालेली चालणार नाहीत. का? अरे कीर्तन ऐकायला यायचंय ना, 2 तासाचं कीर्तन आहे. आपण 11 वाजता किंवा 11:30 वाजता काय तर 11:45 हजर राहतात. अरे गोड चिंतन असतं भगवंताचं आणि त्याने देहाचं सार्थक होतं, देहाचा उद्धार होतो. त्या शबरीनं रोज वाट पाहावी त्या भगवंताची. ये रे माझा राम राया, रान फुलांचा रंगीत हार, माझ्या रामाला शोभतो हार. ऐका, चालू द्या. त्या शबरीनं रोज वाट झाडावी, फुलांचा सडा वाटेवरती टाकावा. राम आल्यानंतर माझ्या रामाला भूक लागेल, मग त्या रामाला मी काय खायला द्यावं? वनात जावं, वनातली चांगली चांगली फळं तिने तोडावीत. ती तोडलेली फळं सुद्धा भावना किती अद्भुत आहे बघा. माझ्या रामाला आंबट फळ चारलं तर खोकला येईल, मग ते फळ दाताने चाकून पाहावं आणि चाकलेलं फळ गोड लागलं तरच टोकरीमध्ये घ्यावं. आणि अशी टोकरीभर फळं रोज शबरीनं आपल्या पर्णकुटीमध्ये आणावीत आणि रोज त्या भगवान परमात्म्याची आराधना करावी. ए रे माझा राम राया. एवढंच नाही, रे माझ्या रानमाळात जावं,
वने बोरे रानमाळात जावं, रंगीत रंगीत फुलं तोडावीत आणि त्या रंगीत फुलांचा हार गुंपावा आणि तो गुंपलेला हार रोज शबरीनं आपल्या पर्णकुटीमध्ये आणून ठेवावा. माझ्या तिनं म्हणावं, रान फुलांचा रंगीत हार माझ्या रामाला शोभेल फार. राम राज्य योगी वनवास भोगी, राम राज्य योगी वनवास भोगी, आले डोळ्यात पाणी भरून या. ये रे माझ्या रामाराया, ये रे माझ्या रामाराया. रोज टोपलीमध्ये फळं आणावीत, रोज पर्णकुटीमध्ये आणून ठेवीत, रोज फुलांचा हार करावा. माझ्या भगवंताला फार शोभून दिसेल. एवढी तळमळ आटावी लागते देव भेटीची. बरं, एवढी आसक्ती असावी लागते, एवढी अपेक्षा असावी लागते. तो देव मला भेटणार आहे ना, पण तो भेटल्यानंतर मी काय केलं पाहिजे? त्याला खायला दिलं पाहिजे, त्याला सजवलं पाहिजे, त्याला आसन घातलं पाहिजे. ही वृत्ती असावी, वृत्ती असावी. राधा तेच करत असायची. म्हणून भगवान परमात्मा सगळ्याला सोडून राधेच्या घरी जात होते. का? कारण ती एवढी आतुरतेनं वाट पाहत होती. राधा आतुरतेनं वाट पाहत होती. शेवटी नाईलाजा असताव सुद्धा यशोदेला म्हणावं लागलं, राधे राधे घेई श्याम सुंदरा. का? कारण राधेची तेवढी ओढ होती, प्रेम होतं आणि रोज राधा कृष्णाची वाट बघत होती. तशी शबरी रोज भगवंताची वाट बघत होती. 16 वर्षाची असणारी शबरी 80 वर्षाची झाली. केसाचे वाक झाले, पांढरे झाले केस, केस पांढरे झाले. एवढे थकून गेली, हातामध्ये काठी आली. तरी शबरी रोज वनात जायची, फुलांचे हार करायची, फळे आणायची, तोडायची आणि राघोरायाची वाट पाहायची. रोज त्याला विनवावं विनवावं, कधी येशील, कधी येशील देवा, कधी येशील. अरे थकले मी. आणि एक दिवस शबरीचा अंतर्भाव ओळखून भगवान परमात्म्याचा राम अवतार झाला. आणि राम अवतारात वनवासाच्या काळामध्ये वनवासाला निघत असताना शबरीला भेटावं म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मणासहित ज्या वेळेस तिच्या पर्णकुटीमध्ये प्रवेश करतात, दादा काय आनंदाला पारावार असेल शबरीच्या. अहो 80 वर्षाची पण आनंदाने नाचू लागली. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे, आवडीनं किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद. एवढा मोठा आनंद तिच्या जीवनामध्ये प्रभूची सेवा केली. आणलेला हार, आज त्या हाराला खरं तर भाग्य आलं. 80 वर्षापर्यंत रोज हार आणत होती, रोज हार सुकून जात होता. 80 वर्ष झालं रोज टोकरीमध्ये फळं आणत होती, पण सकाळ झाली की टोकरीमधली फळं टाकून देत होती. आज त्या टोकरीतल्या फळांचं भाग्य उदयाला आलं आणि आज ती फळं प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये जात आहेत. आणि प्रभू रामचंद्र शबरीची उष्टी फळं आवडीनं खातात, हे का नाही, आवडीनं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, है का नाही. बोरे शबरीची उष्टी खावीत, त्याला का भूक होती का? भूक होती त्याला का? त्याला मिळत नव्हती का उष्टी बोरं? एकतर शबरी 80 वर्षाची, त्या काळात दातून सुद्धा तिने दाताला लावलेलं नव्हतं. त्या दाताने ठोकरलेली फळं. ऐका, देव ते पाहत नाही, देव भाव पाहतो. अंतरीच घेतो गोडी, अंतरीच घेतो गोडी, अंतरीच घेतो गोडी, अंतरीच घेतो गोडी. पाये जोडी भावाची, पाये जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. देव सोयरा, देव सोयरा. देव ते उष्ट आहे का कुजलेलं आहे, सडक हे पाहत नाही. देव फक्त त्याच्या पाठीमागचा भाव पाहतो. अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे. उच्चिष्ट अथवा थोडं पाहत नाही. या बोराला दात लागलेत, तिने दात घासले नाहीत हे त्यानं पाहिलं नाही. भगवंतानं मटा 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 त्या टोपलीतली ती बोरं खावीत दादा.
आणि ती बोरं खात असताना शबरीच्या डोळ्यातून नासरोच्या धारा लागाव्यात. आज माझं भाग्य उदयाला आलं. आज मी आणलेली फळं माझा भगवान खातोय ना, माझा भगवान खातोय. लक्ष्मणाला ती फळं नाही आवडली, कारण लक्ष्मणाचा भाव वेगळा होता. प्रभूनं लक्ष्मणाच्या हातामध्ये बोरं टाकावीत आणि तीच बोरं लक्ष्मणाने असं खाण्याचं नाटक करून मागं टाकावीत. तोंड नुसता आ करावा आणि बोरं तोंडात नव्हती जात, बोरं मागं जायची, बोरं मागं जायची. पण परिणाम असा झाला, त्याच बोरांचा दोर्णगिरी पर्वत निर्माण झाला आणि त्याच बोरांची वनस्पती लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर वाचवायला कामी आली. ही बोरांची किमया, ही साधूचा प्रसाद आहे, हा साधूचा प्रसाद आहे. आवडीनं खाल्लं. थकलेली शबरी आसन टाकलं प्रभूला. आसन तरी काय, फुलाचंच आसन नव्ह, फुलाचं आसन टाकलं आणि त्या आसनावरती प्रभूला बसावलं. शबरीला भगवान परमात्माने जवळ घेतलं, मांडी जवळ ती घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला, पाठीवरनं हात फिरवला. शबरी, किती वाट पाहिलीस ग माझी, किती वाट पाहिलीस. अगं वेडे, इतके वाट पाहत असतात. देवा, तुम्ही जोपर्यंत येत नव्हता ना, तोपर्यंत मी फक्त वाटच पाहत होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, या देहातून प्राण निघून जाईपर्यंत मी तुमची वाटच पाहिली असते. येत आहे का नाही, प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी वाट पाहिली असती. शबरी, ठीक आहे, आलो मी, तुझी भोळी भक्ती भाव पाहून आलो. आलो, आता सांग बरं, मी उदार आहे, प्रसन्न आहे, काय पाहिजे तुला, काय पाहिजे. म्हणजे देवा, आता काय पाहिजे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. अरे, जे प्राप्त करण्यासाठी अट्टहास केला होता, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड होण्यासाठी, म्हणजे देवा तो भेटावा म्हणून केलेला एवढा अट्टहास आहे, आणि तो अट्टहास माझा आज पूर्ण झाला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली धावा तृष्णे. अगं शबरी, शबरी आई, काहीतरी माग, माग, तुला तारुण्य देऊ का, तारुण्य देऊ का, तुला सुंदर बनवू का. प्रभू, आता काय उपयोग आहे. अरे, तारुण्यात होते ना मी, नाही असं नाही, रूपवान होते, पण सांगू, दुसऱ्याच्या दुःखातलं, दुसऱ्याचं दुःख वाटून घ्यायचं ठरवलं आणि आपल्यामुळं दुसऱ्याला दुःख होतंय, म्हणून त्या तारुण्याचा त्याग केला आणि 80 वर्षापर्यंत तुझी वाट पाहिली. प्रभू, आता ते तारुण्य मला पुन्हा नकोय, नको ते तारुण्य. का, कारण तारुण्यामध्ये फार विचित्र घटना घडतात दादा. आता माझा सांगायचा वेळ नाही, माझी वेळही संपली, मी काही सांगणार नाही. एकच काम करा प्रभू, काम करा. मी जे आत्तापर्यंत मला तुम्ही जे आयुष्य दिलं होतं ना, त्याचं मला खरं तर आता कौतुक वाटतं, कौतुक वाटे झाली या वेचाचे. का कौतुक वाटतंय, तर नाम मंगळाचे तेने गुणे, तुझं नाम भगवंता तू भेटेपर्यंत माझ्या मुखात राहिलं, म्हणून मला जे आयुष्य मिळालं ना, त्या आयुष्याचं मला कौतुक वाटतं. आणि कौतुक वाटते, आता देवा तूच मला प्राप्त झालाय, आता देवा तूच मला प्राप्त झालाय. आता मला दुसरं काय मिळवायची गरज आहे का, काय मिळवायची गरज आहे. अरे, ती मुक्तीच आता तुझ्यामुळं आमची दासी झाली. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे पग मुक्ती परिली नववारी, तुका म्हणे मुक्ती परिली नववारी, तुका म्हणे मुक्ती परणेली नवारे, तुका म्हणे मुक्ती परणेली नवारे. आता दिवसाचारी वेळ वेळ, आता दिवसाचारी वेळ वेळ, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आदलिया धावा तृष्णाची कुंडली या धावा कृष्णाची या. कुंडली
कुमार विठोबा रखुमाई